काल एक आमची एनडीएची मीटिंग होती दिल्लीला आणि त्याच्यावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी स्वतः आणि एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आम्ही तिघही दिल्लीमध्ये होतो. पण अचानक पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचं तर वातावरण सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काही ठिकाणी हाय अलर्ट डिक्लेअर केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही ठिकाणी येलो, काही ठिकाणी रेड अशाही पद्धतीच्या सूचना ह्या दिल्या गेलेल्या आहेत. कधी महाराष्ट्राच्या इतिहासात, आता माझी आई 87 वर्षाची आहे, ती 18 वर्षाची असताना तिचं लग्न झालं. ह्या गोष्टीला जवळपास 51 वर्ष झाली, 70 नाही रे, 51 वर्ष झाली ती इथं आली लग्न होऊन. ती मला सांगत होती, सकाळी मी तिला पण ढेकळवाडीत गेलो तेव्हा भेटायला गेलो होतो. ती म्हणली, अजित, गेल्या 51 वर्षात एवढा पाऊस ठराविक काळात झालेला माझ्या तरी पाहण्यात नाही. आम्ही सकाळपासून कलेक्टर, प्रांत, त्याच्यामध्ये आमचे DYSP, PWD, इरिगेशन, हे सगळे अधिकारी घेऊन मी फिरतोय. काही अधिकाऱ्यांना, चीफ ऑफिसर वगैरेंना बारामतीतच थांबवलेलं आहे. त्यांना MIDC वाल्यांना, नगरपालिकावाल्यांना, काही इतर प्रांत किंवा BDO वगैरे, त्यांना तिथं थांबून तिथली कामं करायला सांगितली. काल दुपारपासून काल उशिरापर्यंत पाऊस पडला. बारामती, इंदापूर, दौंडची सरासरी आहे 14 इंचाची वर्षाची. काल शेटफळगडे म्हणून आमच्या इंदापूर तालुक्यात गाव आहे, तिथं आता आम्ही पुढं जाणार आहे. आता इथनं शेटफळगडेला या बापू या, त्या ठिकाणी जाणार आहे. तिथं मला सकाळी कलेक्टर सांगत होते की जवळपास तिथं पाऊस पडला हा 13 इंच पडला. 13 इंच एका दिवसात, म्हणजे वर्षाला 14 इंच पाऊस पडतो, तिथं 13 इंच पाऊस पडला. बाकीकडे 7-7 इंच पाऊस पडला. आणि दुर्दैवाने काय झालं, कॅनॉल बंद आम्ही केलेला होता, पण बंद केला तरी क्लोजर यायला 48 तास लागतात. आदल्या दिवशीच कॅनॉल बंद केला होता, पण ते यायला वेळ लागला. आणि भरपूर पाऊस ठराविक काळात पडल्यामुळं इकडं मुरमाडी वरचा जो भाग आहे, ज्याला पूर्वी माळ आम्ही म्हणायचो, ते सगळं पाणी आमच्या कॅनॉलमध्ये उतरलं आणि एक कॅनॉल फुटला. नीरा डावा कालवा आपल्या लिमटेकच्या ठिकाणी एक फुटला. आपल्या ह्याच्या इथं काटेवाडीच्या परिसरामध्ये अलीकडच्या बाजूला भवानीनगर आणि काटेवाडीच्या बॉर्डरला, मासाळवाडीच्या जरा पुढं, अशा पद्धतीनं 2 ठिकाणी कॅनॉल फुटले. परंतु आता 250 क्युसेसनं पाणी आपल्या नीरा डावा कालव्याचं चाललं आहे. हळूहळू कमी होईल. आम्ही एस्केप पण काही सोडायला सांगितलेले आहेत. नीरा नदीला पण पाणी आहे, काही प्रमाणात करा नदीला पण पाणी आहे. तुम्ही मीडियाच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी बघितलं, सगळ्या ओढ्यांना भरपूर पाणी आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही जी गावं आत्तापर्यंत कव्हर केलेली आहेत किंवा जी शेतं खराब झालेली आहेत आमच्या शेतकऱ्यांची, काही ठिकाणी कांदा देखील, कन्हेरीमध्ये तुम्ही बघितलं असेल, एका माझ्या शेतकऱ्यांनी कांदा काढलेला आहे, तो पण भिजला आहे. अशा सगळ्याचे पंचनामे करण्याच्याबद्दल सकाळपासून सुरुवात झाली. इकडं सोनगावपासून सुरुवात केली. सोनगावचे पंचनामे होऊन ढेकळवाडीहून काटेवाडी, असं इथं पण पंचनामे सुरू केलेले आहेत. इंदापूर तालुक्यात, इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी दत्तामामा तिकडनं पाहत येतात आणि मी, कलेक्टर, आम्ही सगळेजण इकडनं पाहत चाललेलो आहे आणि लोकांशी पण बोलतो. आता इथं पण सणसरचे आमचे सरपंच आहेत, मग अशी काटेवाडीचे सरपंच होते, मग त्याच्या आधी ढेकळवाडीचे सरपंच होते, कन्हेरीचे सरपंच होते, गावकरी पण भेटत आहेत. वेगवेगळ्या सहकाऱ्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे. ते पाणी शिरलेलं असल्यामुळं त्यांचे पण पंचनामे करायला सांगितलेले आहेत. काल मी आणि आमचे मुख्यमंत्री बरोबरच मी त्यांना नागपूरपर्यंत सोडलं आणि मी नागपूरहून पुण्याला आलो. त्यावेळेस आम्ही विमानातनं पण ज्यावेळेस टेक ऑफ व्हायच्या आधी फोन चालू होते त्यावेळेस, आणि लँडिंग झाल्यावर पण तेही बोलत होते, मी पण बोलत होतो कलेक्टरशी, प्रांताशी. त्यांनी पण काही सूचना दिल्या. मला तर अनेक वर्षाचा या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे, त्यांनाही आहे. आणि अशा पद्धतीनं आम्ही ह्या सगळ्या बाबी करतो आहे. नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे, परंतु त्याच्यातनं जेवढं काही सहकार्य पुन्हा आमच्या बळीराजाला, शेतकऱ्याला उभं करण्याकरता, त्याचबरोबर आमच्या मागासवर्गीय समाजाची घरं ही पण मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये गेलेली आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण झालं आहे,
काही ठिकाणी चाऱ्यांमध्ये पण अतिक्रमण झालं आहे, तर तिथं पण काही सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि त्यालाही पण निधी देण्याच्याबद्दल मी आणि कलेक्टरनी ठरवलेलं आहे. PWDला ते काम करायला लावलेलं आहे. साधारण आता लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही कुणी चाऱ्यांच्यामध्ये अतिक्रमण करू नका. जेवढी काही राज्य सरकारच्या मालकीची चारी असेल त्याच्यामध्ये दुतर्फा दोन्ही बाजूला शेतकऱ्यांना जायला यायला तर रस्त्याची नितांत गरज असते, त्याही आम्ही बघतोय. आत्ता येताना कारखान्यावर पण आम्ही थांबलो होतो. कारखान्याला पण सबवे वगैरे अधिक ॲडिशनलचे करण्याची गरज आहे आणि इथंही काही सूचना आमच्या या सणसरच्या सरपंचांनी केल्यात, सरपंचांच्या आमच्या सणसरच्या इतर कार्यकर्त्यांनी केल्यात. ह्या पद्धतीनं सध्या लाईट बंद आहे. परत ते सगळेजण म्हणतात लाईट चालू करा. जिथं अधिकाऱ्यांना म्हणजे आता बारामती परिमंडळाचे चीफ इंजिनियर AC एक्झिक्युटिव्ह बारामतीतच असतात, त्यांनाही सांगितलं. ते म्हणले की दादा जिथं शॉर्ट सर्किट होणार नाही, जिथं ट्रान्सफॉर्मर पाण्यामध्ये गेलेले नाहीत अशा ठिकाणचं कनेक्शन आपण चालू करू, ती अडचण नाही. पण जिथं पाणीच आहे आणि तिथं काही गोष्टी आम्हाला चेक करणं गरजेचं आहे, तिथं मात्र आम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल. त्याच्यावर तिथं काही लोकांना निसर्गाच्या पुढं आपलं कुणाचं चालत नाही, तिथं लोकांनी पण सहकार्य करण्याची नितांत गरज आहे. लोक सहकार्य करतात, त्याबद्दल दुमत नाही. परंतु अजून पण हवामान खातं म्हणते 28 तारखेला पण पुन्हा रेड अलर्ट, जास्त पाऊस येईल. मी खोटं नाही सांगत. काही जण म्हणतात की 100 वर्षाच्या इतिहासात मे महिन्यामध्ये एवढा पाऊस ठराविक काळात दौंड तालुक्यात, इंदापूर तालुक्यात, बारामती तालुक्यात किंवा आजूबाजूच्या परिसरात. मी सकाळी सातारा कलेक्टरशी पण बोललो. तिथं फलटण तालुक्यामध्ये पण बऱ्यापैकी ह्या पाण्याच्यामुळं लोकांचं नुकसान झालेलं आहे. तिथंही त्यांनी पंचनामे सुरू केलेत. माण खटावमध्ये देखील रस्ते वगैरे थोडेसे काही काळाकरता बंद होते. इकडचे पण चाऱ्यांच्या वरचे जे पूल होते तिथं पाणी वाहत असल्यामुळं रस्ते बंद होते. पण इथं अधिकचं पाण्यामय होण्याचं कारण एक तर पावसाचं पाणी आणि दुसरं आमचा नीरा डावा कालवा जो फुटला त्याचं पाणी, असं दोन्ही पाणी एकत्र आल्यामुळं काही भागामध्ये खूपच त्रास झाला सगळ्यांना. आता मात्र बहुतेक सगळे रस्ते आम्ही सुरू केलेले आहेत. सकाळीच आम्ही 6 वाजल्यापासून पाहतोय. बारामती शहरामध्ये देखील एकाचं बांधकाम चाललेलं आहे. तिथं 3 इमारतीला अशा भेगा पडल्यात. इमारतीला नाही पण इमारतीच्या जवळ. त्याचं पण स्ट्रक्चरल ऑडिट करायला सांगितलेलं आहे. आणि लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, सरकार, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, केंद्र सरकार नियम कशाकरता करतं, सर्वांच्या करता करतं. त्या नियमाचं पालन सर्वांनीच केलं पाहिजे. काही जणं आडमुठेपणाची भूमिका घेतात आणि मग तिथं वाद नको म्हणून आपण थोडंसं समंजस भूमिका घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आमच्या चाऱ्यांवर बऱ्याचशा माझ्या इंदापूर तालुक्यात, बारामती तालुक्यात, दौंड तालुक्यात चाऱ्या वाहताना त्या चाऱ्यांच्यावर पुढच्या बाजूला आम्ही जिथं रस्ता क्रॉस करायचा आहे तिथं भरपूर रुंद ठेवलं आहे. पण तो पुढे एखाद्याची शेती असेल तर तो काय करतो, एक पाईप आणतो, एक पाईप टाकतो आणि ह्या बाजूनं त्या बाजूला जायला सुरुवात करतो. पण ज्यावेळेस असा मोठा पाऊस पडतो आणि सगाळ येतं, छोटी मोठी झाडं मोडून येतात आणि मग त्याचं जर त्या नळीला तुंब बसला तर मग पाणी बाहेर पडतं आणि मग त्याच्यातनं शेतकऱ्यांचं नुकसान होतं. नीरा नदीला पण पाणी आहे, पण आम्ही सारखे रिपोर्ट घेतो आहे. आत्ता तरी सध्या कुठल्याही केटीवेरला धोका नाही. केटीवेरच्या वरनं पाणी वाहतं आहे. मध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलेलं होतं की आपण फळ्या काढू, पण त्यावेळेस शेतकऱ्यांनी काढून दिल्या नाही. ते म्हणले जूनमध्ये फळ्या काढायच्यात, जूनच्या म्हणजे 31 तारखेला. इतक्या लवकर कशाला काढता. आणि आत्ता तर एकदम पाणी इतकं झालं आहे की आता कॅनॉल तर लवकर बंद सुरू करायची गरज नाही. पण तर ज्यावेळेस पालखी निघेल त्यावेळेस आम्ही कॅनॉल सुरू करणार आहोत. परंतु तोपर्यंत बाकीच्या ठिकाणी सगळीच यंत्रणा, नगरपालिका, आमची जिल्हा परिषदेची यंत्रणा, आमची राज्य सरकारची PWDची यंत्रणा, आमची इरिगेशनची यंत्रणा, कारण आम्हाला ते कॅनॉल लवकर बुजवावं लागेल. 2-3 ठिकाणी दीपनगरच्या जवळ एक कॅनॉल डॅमेज झाला आहे आणि आमच्या लिमटेकच्या ठिकाणी एक कॅनॉलचा डॅमेज झाला आहे. आणि आत्ता तुम्ही बघितलं ते भवाननगरला ह्या बाजूला पेट्रोल पंपाच्या कॅनॉलचं पाणी जाऊन तिकडनं त्या ह्याच्यातनं पठाणवस्तीच्या पलीकडनं ते पाणी निघालं आहे. अशा सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत.
आता इथनं पुढं आम्ही शेटफळगडे आणि काही इतर पण भाग राहिला आहे ते पाहतोय. काल शेतं पाणीमय झालेली होती, परंतु आत्ता तुम्ही पाहिलं तर बऱ्याच अंशी पाणी आता कमी झालं आहे, मुरलं आहे, गेलं आहे. आणि आम्ही एक केलं, काल हे सगळं परिस्थिती बघितल्यानंतर मी रात्री फोन करून आमचे पृथ्वीराज बापू जाचक असतील, होणारे चेअरमन, आत्ताचे चेअरमन आमचे प्रशांत काटे असतील, MD असतील, तसंच माळेगावचे केशवराव जगताप असतील, तिथले MD असतील, आणि सोमेश्वरचे MD आणि तिथले चेअरमन पुरुषोत्तम दादा, सर्वांना सांगितलं आमच्या इथं शेतकरी 1/7ला लागणी सुरू करायची अडचणी. आताची परिस्थिती बघता 1/7ला लागणी होणं अशक्य आहे, कारण वापसाच येणार नाही. म्हणून आम्ही 15/7चा निर्णय घेतला. त्याचं सर्क्युलर आजपासून फिरेल, म्हणजे शेतकऱ्यांना त्या 15 दिवसामध्ये लागणी करण्याच्याकरता फुरसत मिळेल. आणि लागण तारीख आता 1/7 नोंद होणार नाही, ती 15/7ला होईल. ह्याची पण नोंद त्यांनी तर सांगितलेलेच. आज तुम्ही सगळे चॅनलवाले आहेत, तर त्यानिमित्तानं तिन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या माझ्या शेतकऱ्यांना ही बाब समजावी म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख केला. काल मी दुपारी पण पंतप्रधानांच्या बरोबर होतो, तेव्हा आम्ही एकत्र जेवत होतो दुपारी. त्यावेळेस पण आम्ही त्यांना सांगितलं की पंतप्रधान महोदय, आमच्या महाराष्ट्रामध्ये कधी मे महिन्यामध्ये एवढा पाऊस पडलेला नव्हता. लागोपाठ 4 दिवस पाऊस पडतोय, आणि आज तर पावसाने काही भागामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. आणि अजूनही हवामान खातं म्हणते की पुढेही पाऊस पडण्याची शक्यता आहे मे एंडला. आणि काही जण म्हणतात की मान्सून आता जवळपास पोचल्यातच जमा आहे. आता हा प्री मान्सून आहे किंवा मान्सून आहे, कारण आपला अंदमान निकोबारला आला, केरळला आला, आता केरळपासून कोकणात यायला गोवा आणि आपल्या सिंधुदुर्ग रायगडला वेळ लागत नाही, रत्नागिरीला. पण आता मला आज जे 5-6-7 जिल्हे मध्ये जास्त पाऊस पडणार, त्याच्यात सिंधुदुर्ग आहे, आपला रत्नागिरी आहे, आपला सांगली आहे, कोल्हापूर आहे, सातारा आहे, पुण्याचा भाग आहे, अशा काही रायगड आहे, अशा काही भागामध्ये ते पावसाची शक्यता आहे. तर माझ्या नागरिकांना आव्हान आहे की आपण ह्याची काळजी घ्यावी. प्रशासन म्हणून राज्य सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मदत पुनर्वसन मंत्र्यांनी, आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनी, ह्या सगळ्यांनी जी काही काळजी घ्यायला पाहिजे, किंवा जास्त करून आमचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांची भूमिका, म्हणजे ते जिल्ह्याचे प्रमुख म्हणून महत्त्वाची असते, तर त्याच्यावर स्वतः ते पण हजर आहेत. अशा प्रकारे आम्ही ह्या सगळ्या नैसर्गिक संकटाला सामोरं जातो आहे. आणि हे झाल्यावर लगेचच आम्ही कामालाही सुरुवात, वापसा जरा आला की आम्हाला कॅनॉल वगैरे बुजवायचे, त्या कशा पद्धतीनं बुजवायचे, त्याच्यात आमचे ED MKVDCचे कपोले म्हणून आहेत, त्यांच्याशी पण बोलणं झालं. त्यांनी पण खाली सगळ्यांना सूचना दिल्या. काल ज्यांचं नुकसान झालं, विशेषतः मोठी शहरं होती, तिथं त्या नागरिकांना चांगल्या ठिकाणी शाळेमध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यांची खावण्याची व्यवस्था करण्यात आली, झोपण्याची व्यवस्था करण्यात आली. आज सकाळी नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली, दुपारी पण जेवणाची व्यवस्था होईल. ह्या कुठल्याही बाबतीमध्ये आमच्या प्रशासनाकडनं, आमच्या सरकारकडनं कुठंही कुचराई होणार नाही, कुठेही आम्ही कमी पडणार नाही. अरे बाबा, मिळाला आता त्याच्यामध्ये. बरं ठीक आहे, नोंद घेतली आपण, आमच्या ज्ञानात भर घातली, त्याची नोंद घेऊन सरपंच इथं आहेत, आमचे सगळे बाकीचे आहेत. ठीक आहे, ते म्हणतात अजून काहींची झाली नाही, ज्यांची झाली नाही त्यांची पण करू. ज्यांचे पंचनामे होतील, काही जणांची घरं पडलेली आहेत, आमची गरिबांची घरं पडली असेल तर कॅबिनेटला, उद्याच कॅबिनेट आहे, तिथं मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री सगळ्यांना विनंती करीन की त्यांना पूर्वीचं जरी घरकुल मिळालेलं असेल आणि आत्ताच्या पावसात त्याचं पडलेलं असेल तर त्याला विशेष बाब म्हणून पुन्हा आपण घरकुल मंजूर करू. अशी फार संख्या कमी आहे, नसेलच मार्ग निघत, कारण हे केंद्र सरकारची योजना आहे, तर आम्ही आमच्या स्तरावर राज्य सरकार काही पुढाकार घेऊन मार्ग काढेल. पण कुणालाही असं बिनघराचं आम्ही राहून देणार नाही. त्याचे पंचनामे चाललेले आहेत,
त्यांना जे काही आपल्याला NDRF SDRFच्या नॉर्मप्रमाणे मदत करता येते ती मदत केली जाईल. ती कमी वाटली तर सरकार पण त्याच्याबद्दलचा निर्णय घेईल ॲडिशनलचा. NDRFची टीम पण 2 टीम आपल्याकडे इथं आलेल्या आहेत. एक साधारण आपण बारामती करता आणि इंदापूर करता ठेवलेली आहे. परंतु आत्ता लगेच काल जिथं फोन आले की इथं 7 लोक थांबले, तिथं 2 लोक थांबलेत, तिथं त्यांना ताबडतोब बाहेर काढण्याचं काम सुस्थळी आणण्याचं काम आपण केलेलं आहे. कुटुंबांना फटका बसला होता जिल्ह्यामध्ये? जरा दम काढ. जिल्ह्यात एकूण किती कुटुंबांना किती घरांना फटका? अजून त्याचं पंचनामे चालले. काल दुपारी पाऊस सुरू झालाय, रात्र पाऊस थांबलाय. आता आपण सकाळी बोलतोय. तिथं काही जादूची कांडी नाहीये किंवा कॉम्प्युटर किती घरं ओली झाली चाललेलं आहे. त्याच्यामध्ये पंचनामे झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. पुन्हा तुम्हाला प्रेस नोट काढून कळवलं. दादा, हे पंचनामे राज्यभरात होणार आहेत का? कारण अरे बाबा, जिथं पाऊस पडला, तुझ्या घरी पडला असेल आणि तुझं घर भिजलं असेल तर तुझ्या घरी पण होईल. असं ज्यांच्या घरी होईल. राज्यात सगळीकडंच CM काल काय झालं, येताना CM साहेब, चीफ सेक्रेटरी आणि आम्ही सगळेच एकत्रच विमानाने दिल्लीतनं पुण्यामध्ये नागपूरला आलो. त्याच्यावर CS ला पण CMनी सांगितलेलं आहे, आम्ही पण सांगितलेलं आहे. त्याच्यावर राज्यात सगळीकडे तशा प्रकारच्या स्टँडिंग ऑर्डर दिलेल्या आहेत. दादा, काल तुम्ही हो, बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे. कृषी विभागाने, कारण आत्ता पेरण्या केल्या आणि पुढं पावसाने वापसा आल्यावरच पेरण्या करणार आणि पुन्हा पावसाने ओढ दिली तर त्या पेरण्या वाया जातील. लोकांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागेल. आत्ताचा आपला कधीच सीझन नसतो. आज तारीख आहे ती 26 तारीख आहे. 5 दिवसांनी मे महिना संपणार आहे आणि पुढं 7 दिवसांनी मृग निघणार आहे. म्हणजे 12 दिवसाची गॅप आहे. त्याकरता कृषी विभागाने आवाहन केलेलं आहे की ह्यामध्ये लगेचच पेरणीची घाई करू नका. ज्यावेळेस ते सांगतील की आता पेरणी करा त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करू. पण अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले की अतिक्रमण जी झालेली आहे तर रस्त्याच्या बाजूला असतील किंवा त्याचा फटका जो आहे लोकांना बसलाय बाबा. त्याच्यामध्ये दोन्ही बाजूनी आहे. आत्ता पण लोक काय म्हणली, काही ठिकाणी अतिक्रमण काढायला विरोध केला. आता हा प्रसंग झालाय, ह्याचं निमित्त करून आम्ही वॉर फुटिंगवर अतिक्रमण काढण्याच्या बद्दलची मोहीम हातामध्ये घेऊ. फार नाही वाहून गेली, उगीच काहीतरी सांगू नको. हळूहळू पाण्याची पातळी वर झाली. अगदी जे कॅनॉलच्या नाही, अगदी जे ओढ्याच्या कडेला ज्यांनी अतिक्रमण केलेली आहेत, ओढ्याचं पाणी त्याच्यात बसलं नाही, ह्यांनी अतिक्रमण केलेले असल्यामुळं तिथं नुकसान झालं आहे. काही असे पण आहेत अतिक्रमण न केलेल्यांचं पण नुकसान झालं आहे. पंचनामे करताना ते लक्षामध्ये येईल आणि ज्याचं नुकसान झालं आहे त्याला जे आमच्या नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे आम्ही मदत करू. काल दादा तुम्ही मोदींसोबत एकनाथ शिंदे आणि तुम्ही बसलेले होते टेबलवरती. पवन कल्याण आम्ही काय चर्चा झाली? चर्चा जेवण करत होतो. जेवण झाल्यानंतर पवन कल्याण असे म्हणाले की आज आम्ही जे देशाचे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर आमचं जेवण होतं आहे, तर एक आम्हाला फोटो काढायला परवानगी द्या, कारण आज कॅमेरे कुणी नव्हते. तर शेवटी ते प्राईम मिनिस्टर आहेत. प्राईम मिनिस्टरनी विनोद तावडेंना विनंती केली की मोबाईलमधनं फोटो काढा, म्हणून ते फोटो काढत होते. त्या बाजूनी आम्ही बघत होतो. PM इकडं होते, शेजारी एकनाथराव होते, इकडे एक मुख्यमंत्री बसलेले होते, मी आणि पवन कल्याण आम्ही समोरासमोर होतो. आमच्या पाठी तिकडे होते म्हणून तोंड केली. काही वाईट झालं का? नाही, उलट दोघांच्या चेहऱ्यावरती हास्य नाही, मग ते काय झालं? CM पंतप्रधानांनी सांगितलं काढा, सगळ्यांच्या बरोबर त्यांना फोटो काढायचा तर काढा. त्यांनी संमती दिल्यामुळं एक समाज सगळ्यांना हसू आलं. बाकी काही नाही. पवन कल्याण यांच्याशी पण मी बोललो की बाबा तुम्ही आता पुढं, आज चंद्राबाबू आले नाही. ते म्हणले काल नीती आयोगाच्या मिटिंगला चंद्राबाबू आलेले होते, परंतु आज स्वतः चंद्रबाबू नायडूंच्या स्वतःच्या घराची वास्तुशांती असल्यामुळं त्यांनी सांगितलं की माझी 12पर्यंत ते सगळं उरकेल. तुम्हाला माहिती आहे साऊथचे लोक पूजा अर्चा वगैरे ते सगळ्याला म्हणजे सगळेच महत्त्व देतात. ते त्यांची श्रद्धा तिथं जास्त असते. त्याच्यावर त्यांनी नड्डा साहेबांना विचारलं की मी 12-12:30ला निघालो होतो, 2:30पर्यंत येईल चालेल का?
ते म्हणले 2:30-3 पर्यंत मीटिंग संपवणार आहे, कारण मीटिंग सकाळी बरोबर 10ला PM साहेबांनी सुरू केली. ठीक आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.